मित्रांनो नमस्कार। आज आपण अभिवादन करणार आहोत एका अशा महान स्त्रीला जिने स्वतःच्या आयुष्याची राख करून भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले। त्या म्हणजे माता रमाई आंबेडकर। गरिबी, दुःख, उपासमार, आजारपण आणि संघर्ष या सर्व वेदना आपल्या आयुष्यात सहन करूनही ज्या स्त्रीने कधी तक्रार केली नाही, जिने बाबासाहेबांच्या स्वप्नावर विश्वास ठेवला, ती म्हणजे रमाई। 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळजवळील वणंद येथे रमाईचा जन्म झाला। लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपले, बालपण गरिबीत गेले, परंतु संकटाने त्यांना कधी मोडलं नाही। 1906 मध्ये त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाला। त्यावेळी बाबासाहेब शिक्षण घेत होते। पुढे उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले। अमेरिका आणि लंडनमध्ये बाबासाहेब शिक्षण घेत असताना इथे भारतात मात्र रमाई अत्यंत कठीण परिस्थितीत संसार सांभाळत होत्या। घर चालवण्यासाठी प्रसंगी त्याने घोऱ्या वेचल्या, उपासमार सहन केली, परंतु बाबासाहेबांच्या शिक्षणात कधी अडथळा येऊ दिला नाही। रमाई या सामान्य पत्नी नव्हत्या, त्या बाबासाहेबांच्या संघर्षातील आधारस्तंभ होत्या। जेव्हा सवर्ण समाजाने बाबासाहेबांना त्रास दिला, तेव्हा रमाईने त्यांना धीर दिला। जेव्हा परिस्थिती कठीण होती, तेव्हा रमाईंनी आशा दिली। म्हणूनच लाखो अनुयायी आज त्यांना माता रमाई म्हणून ओळखतात, कारण त्यांनी केवळ बाबासाहेबांचा संसार सांभाळला नाही, तर सामाजिक क्रांतीचा पाया मजबूत केला। अत्यंत कष्टमय जीवन आणि सततच्या आजारपणामुळे 27 मे 1935 रोजी मुंबईत राजगृह येथे रमाईंचं निधन झालं। रमाईंच्या निधनाने बाबासाहेब पूर्णपणे हादरले होते, खचून गेले होते। त्यांनी संन्यास घेण्याची तयारी केली होती, कारण त्यांनी आपल्या जीवनातील सर्वात मोठा आधार गमावला होता। मित्रांनो, इतिहास नेहमी महान पुरुषांची नावं सांगतो, पण त्या महान व्यक्तींच्या मागे उभ्या असलेल्या स्फूर्तिदायी स्त्रियांची आठवण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आज माता रमाई आंबेडकरांना विनम्र अभिवादन करताना आपण त्यांच्या त्यागातून, संयमातून आणि संघर्षातून प्रेरणा घेऊयात। जय भीम।